हॅलो ॲस्पिरंट्स, बऱ्याच जणांच्या मनामध्ये हे कन्फ्युजन आहे की कृषी विद्यापीठचा कृषी सहाय्यक आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी सहाय्यक या पदांची जाहिरात ही वेगळी येणार आहे की एकच येणार आहे. कारण दोन्ही ठिकाणी पदांचं नाव जे आहे ते कृषी सहाय्यक असंच घेतलं जातं आहे. बरोबर आहे, परंतु महाराष्ट्र शासनाचा जो कृषी सहाय्यक आहे याला आणखीनही नावं आहेत. बऱ्याच ठिकाणी याला कृषी सेवक म्हटलं जातं किंवा सहाय्यक कृषी अधिकारी असं सुद्धा म्हटलं जातं. तर महाराष्ट्र शासनाचा कृषी सहाय्यक आणि कृषी विद्यापीठाचा कृषी सहाय्यक हे वेगळे असतात आणि यांची जाहिरात सुद्धा वेगळी येते. मित्रांनो, कृषी सहाय्यक जो महाराष्ट्र शासनाचा आहे त्याचे मुख्य कार्य काय आहेत, तर महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठीच्या ज्या योजना आहेत त्या योजना शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवणं हे या महाराष्ट्र शासनाच्या कृषी सहाय्यकाचं काम आहे. तसंच शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती देणं हे सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या कृषी सहाय्यकाचं काम आहे. या इन कॉन्ट्रास्ट जे विद्यापीठाचं जे कृषी सहाय्यक आहे, कृषी विद्यापीठाचा जो कृषी सहाय्यक आहे याचं काम काय आहे, तर कृषी विद्यापीठामध्ये जे वेगवेगळे रिसर्च प्रोजेक्ट चालतात त्या रिसर्च प्रोजेक्टवर सायंटिस्टला मदत करणं हे येथील कृषी सहाय्यकाचं काम असतं. तर मित्रांनो, यांचं काम तर वेगळं आहे, परंतु यांचे पगारमध्ये, प्रमोशनमध्ये किंवा यांच्या आणखीन इतर कुठल्या गोष्टींमध्ये बदल आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तुम्हाला तर आपला हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि चॅट बॉक्समध्ये सुद्धा पिन केलेली मिळेल. थँक्यू सो मच मित्रांनो.